सज्जन श्रोते हो, मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचा निरूपणाचा विषय आहे गुरु माझा समर्थ असता. संस्कृत सुभाषित आहे, गुरुशास्त्रार्थ शिष्याणाम चिरसंयोग सत्तया अनीव जनाचार आत्मज्ञानम प्रवर्तते. गुरुशास्त्रार्थ शिष्याणाम चिरसंयोग सत्तया अनीव जनाचार आत्मज्ञानम प्रवर्तते. गुरुशास्त्र शिष्य चिरकाल संयोगे दिन प्रतिदिन जीव व्यवहारा सम आत्मज्ञान चिरप्राप्ती होत असे. गुरुशास्त्र शिष्य चिरकाल संयोगे दिन प्रतिदिन जीव व्यवहारा सम आत्मज्ञान चिरप्राप्ती होत असे. जसे जीव जीवनात व्यवहारत असताना म्हणजे नांदत असताना त्यांना सांसारिक जीवनाची प्राप्ती किंवा लाभ होत असतो, तद्वत गुरु शास्त्र किंवा शास्त्रार्थ आणि शिष्य त्याप्रमाणे गुरु शास्त्र किंवा शास्त्रार्थ आणि शिष्य यांच्या चिरकाल संयोगातून आत्मज्ञानाची प्राप्ती होत असते. सारांश, गुरु शास्त्र शिष्य यांच्या त्रिवेणी संगमाची परिणती म्हणजे आत्मज्ञान प्राप्ती होय. या संबंधी परमहंस स्वामी स्वरूपानंद काय म्हणतात ते पहा. संजीवनी गाथा 536 वरती अभंग क्रमांक 65 वर स्वामी स्वरूपानंद म्हणतात, गुरु कृपे विण नाही आत्मज्ञान वाऊगा तोशीन साधनांचा सहज साधन गुरु कृपा जाण जीवाचे कल्याण तेणे होय. गुरु माता पिता गुरुची देवता गुरु मुक्तीदाता ऐसे मानी गुरु सेवे विण जावो ने दीक्षण तेणे तो प्रसन्न स्वामी म्हणे. गुरु कृपे शिवाय आत्मज्ञान होत नाही आणि गुरु कृपा न होता दुसरं काही प्रयत्न करायला गेलो साधनांचा तर साधनांचा उपयोग होत नाही. म्हणून गुरु कृपा हेच एकमेव आत्मज्ञानाचे साधन आहे. अन्य साधनांचा वाऊ गातो शिण, अन्य साधनांचा वापर करणे त्यासाठी खटपट करणे म्हणजे विनाकारण स्वतःच स्वतःला दमवून घेणे आहे, स्वतःच स्वतःला कष्ट देणे आहे. सहज साधन गुरुकृपा जाण जीवाचे कल्याण तेणे होय. म्हणजे सर्व साधन उर्वरित व्यर्थ असून गुरुकृपा हे एक सहज साधन आहे, सोपं साधन आहे की ज्यामुळे गुरुकृपेचा लाभ होतो आणि जीवाचे कल्याण होते. गुरु माता पिता गुरु चिरेवता, गुरु माता आहे, गुरु पिता आहे आणि गुरु देवता आहे, गुरु मुक्तीदाता ऐसे माने. म्हणून अज्ञान नष्ट करणारा असा जो कोण ज्ञानी असतो किंवा ज्ञान नष्ट करणारा प्रकाशदाता ज्ञानदाता जो कोण असतो तो माता पिता नव्हे देवताच आहे असं समजून त्याच्या ठिकाणी बसून शास्त्रार्थ समजून घेऊन त्याची आराधना करून त्याची सेवा करून त्याच्याकडून ज्ञानाची प्राप्ती करून गुरुमुक्तीदाता ऐसे मानी तोच आपणाला मुक्ती देणार आहे याचा विश्वास बाळगा आणि गुरुची सेवा करा. गुरुसेवे विण जावो ने दीक्षण तेणे तो प्रसन्न स्वामी म्हणे. गुरुसेवेशिवाय एकही क्षण जाऊ देऊ नका तेणे तो प्रसन्न स्वामी म्हणे. त्यामुळे तो गुरु प्रसन्न होतो असं स्वामी म्हणे म्हणजे स्वामी स्वरूपानंद म्हणतात. म्हणून गुरु कृपे विण नाही आत्मज्ञान वाऊगा तो क्षीण साधनांचा सहज साधन गुरु कृपा जाण जीवाचे कल्याण तेणे होय. गुरु माता पिता गुरुची देवता गुरु मुक्तीदाता ऐसे माने गुरु सेवे विण जावो ने दीक्षण तेणे तो प्रसन्न स्वामी म्हणे. याच पद्धतीने आत्मोपनिषद ग्रंथात 196-197 वरती गुरु माझा समर्थ असता म्हणजे माझा गुरु, माझा ज्ञान नष्ट करणारा प्रकाशदायी गुरु, ज्ञान देणारा गुरु समर्थ असताना कोणतीच किंवा काहीच चिंता उरत नाही अशा अर्थाचं हे गुरुस्तुतीचं काव्य आहे. अर्थात या नारायणाला देही गुरुचा लाभ झाला नाही, परंतु त्याने अंतरंगातील आत्म्याला गुरु मानलं. हे विश्व किंवा हे जे ब्रह्म आहे त्याला गुरु मानलं आणि आत्मा किंवा ब्रह्मरूपी हे संपूर्ण अस्तित्व हेच त्याने गुरु मानलं आणि त्याला गुरुचं ज्ञान जे झालं ते यामध्ये वर्णिलेलं आहे. अर्थात गुरु देही असो किंवा गुरु आत्मारूपी किंवा अंतरंगातील ससंवेद्य आत्मशक्ती रूपी असो
किंवा ब्रह्माकडे पाहून ब्रह्माद्वारे जे आपलं ब्रह्माशी अंतरंग संबंध निर्माण होतात आणि त्यातून जे ज्ञान मिळतं ते असो, किंवा गुरु आत्मारूपी असो, किंवा ससौवेद्य शक्ती रूपे आपल्यातील जाणीव रूप गुरु असो, किंवा ब्रह्माशी संबंधित असताना ब्रह्म आणि आपल्यामध्ये झालेले उच्च प्रतीचे संवाद असोत, कोणत्याही तऱ्हेचा गुरु असला तरी गुरु शेवटी इथून तिथून खऱ्या अर्थाने मुक्तिदाता असतो. म्हणून देहधारी गुरु भेटो किंवा न भेटो, किंवा दत्तात्रयाला जसे निसर्गात 24 गुरु भेटले तसे भेटोत, किंवा संपूर्ण विश्व ब्रह्म हेच गुरु असल्याचं ज्ञान प्राप्त हो, किंवा आपल्यातील जी ससौवेद्य आत्मशक्ती आहे, स्वतःला जाणणारी आत्मज्ञान देणारी शक्ती आहे, ती आत्मारूपी शक्ती गुरु असो. थोडक्यात मी देही असो किंवा विधेयी असो, गुरुची लक्षणं सर्वत्र सारखीच असतात. आता या नारायणाला या विधेयी गुरु कडून म्हणजे सर्ववेद आत्मशक्ती कडून जे प्राप्त झालेलं आहे ते ऐका, आणि ते जे गुरुचं वर्णन आहे ते तंतोतंत अर्थातच बाह्य देहधारी गुरुला सुद्धा लागू पडतं हे समजून घ्या. तर ते वर्णन असं आहे, गुरु माझा समर्थ असता पुरे कैसी काही चिंता, गुरु ज्ञानाचे निधान गुरु पूर्ण ब्रह्मविधान, गुरु सकल चिंता समाधान असता पुरे कैसी काही चिंता, चेतना चिंता मणी गुरु काले बोले ज्ञान कल्पतरु, गुरु महानुभाऊ असता पुरे कैसी काही चिंता, शुक्ल पूर्णेंदु अलांछन शीतल मार्तंड पतीत पावन, पूर्ण कृपावंत दयाघन असता पुरे कैसी काही चिंता. म्हणजे मला जो भेटलेला गुरु आहे तो आत्मगुरु आहे, आणि तो आत्मगुरु म्हणजे प्रत्यक्ष विश्वचेतनाच आहे. असा हा प्रत्यक्ष विश्वचेतनारूप आत्मगुरु किंवा ब्रह्मगुरु भेटल्यानंतर कोणतीच चिंता उरण्याचं कारण नाही. हा जो गुरु आहे तो ब्रह्म आत्मा रूप आहे, म्हणूनच गुरु ज्ञानाचे निधान. हा जो आत्मा आहे तो संपूर्णपणे आत्मज्ञानाचा ठेवा म्हणजे निधान आहे, आणि आत्मा जे बोलतो ते ब्रह्माचे विधान म्हणजे व्हर्डिक्ट ऑफ द युनिव्हर्स, म्हणजे ते विश्वास विधान म्हणजे तो अंतिम शब्द असतो. म्हणून आत्मारूपी गुरु असो किंवा ज्ञानी देही गुरु असो, हे दोन्ही गुरु ज्ञानाचा साठा किंवा ज्ञानाचं भांडार आहे, ज्ञानाचं निधान आहे. आणि दोन्ही गुरूंचं जे विधान असतं ते खऱ्या खुऱ्या अर्थाने ब्रह्मविधान म्हणजे या अस्तित्वातील अखेरचा शब्द पूर्ण सत्य असतं. गुरु सकल चिंता समाधान, त्यामुळे ज्ञानाचं निधान असलेला गुरु आणि ज्याचं विधान हे प्रत्यक्ष ब्रह्मविधान आहे, असा ज्याला गुरु भेटला तो गुरु सकल चिंता समाधान, सर्व चिंतांचं समाधान करणारा असतोच असतो. आणि असा गुरु भेटल्यानंतर पुढे कैसी काही चिंता, कोणतीच चिंता पाठी शिल्लक राहत नाही. देहधारी गुरु असो किंवा आत्मारूप गुरु असो, दोन्ही गुरु म्हणजे चैतन्याची परिपूर्णता आहे. म्हणून चेतना चिंतामणी गुरु चाले बोले ज्ञान कल्पतरू, गुरु महानुभाऊ असता ओढे कैसी काही चिंता. चिंतामणी म्हणजे चिंतिलेलं देणारे रत्न, मणी म्हणजे रत्न. चिंतामणी हे रत्न, तुम्ही जी चिंता करता, तुम्ही जी इच्छा करता ते तुम्हाला दान देतो. आणि कल्पना आणि कल्पतरू म्हणजे कल्पिलेलं देणारा वृक्ष. सर्वसाधारण कल्पतरू हे आपल्याकडे नारळाला म्हणतात, परंतु कल्पतरू याचा अर्थ असा एक अध्यात्मामध्ये वृक्ष कल्पिलेला आहे की ज्याच्या खाली बसलो की सर्व आपल्या इच्छा पूर्ण होतात. असं एक चिंतामणी नावाचं रत्न अध्यात्मामध्ये किंवा आपल्या वेदांमध्ये कल्पिलेलं आहे की ते चिंतामणी नावाचं रत्न आपल्याजवळ असलं की आपल्या सर्व चिंता मिटतात. परंतु चिंतामणी रत्न असो किंवा कल्पतरू असो, ही दोन्ही बघायला गेली तर जड गोष्टी आहेत. मणी आहे याचा अर्थ तो एका जागून दुसऱ्या जागी आपणून जात नाही, तो एकमेकाला दिला जातो. तसाच कल्पतरू असला तरी तो आपली जागा म्हणजे मूळ सोडत नाही. म्हणजे चिंतामणी असो किंवा कल्पतरू असो, हे स्थिर किंवा जड आहेत. परंतु आत्मज्ञान रूपी गुरु, मग तो देही असो किंवा प्रत्यक्ष आत्मचेतना असो, ही मुळातच चैतन्यशील असल्यामुळे इथे म्हटलेलं आहे चेतना चिंतामणी गुरु चाले बोले ज्ञान कल्पतरू.
गुरु महानुभाऊ असता ओरे कैसी काय चिंता. हा गुरु म्हणजे महानुभाऊ संत आहे. आणि महानुभाऊ संत असो किंवा सर्वाभूती भगवंत म्हणून राहणारा आत्मा असो, हे दोन्ही गुरु चलित आहेत, म्हणजे मुक्त संचार करणारे आहेत. त्यामुळे माझा गुरु चिंतामणी आहे, पण चिंतामणी जसा जड असतो तसा नाही. माझा गुरुरूप चिंतामणी हा चैतन्य चिंतामणी असल्यामुळे तो त्याच्या इच्छेनुरूप मर्जीनुरूप त्याला जिथे जावं तिथे जाऊ शकतो. आणि त्याला जो शिष्य म्हणून आवडतो त्याला तो चिंतामणीद्वारे प्राप्त होणारा लाभ म्हणजे संपूर्ण चिंता मिटवण्याचं काम करू शकतो. तसाच माझा गुरु ज्ञानरूपी कल्पतरू आहे. त्यामुळे जिथे ज्ञानाची भूक आहे, तहान आहे, अशा शिष्याच्या अंतरंगात माझा गुरु ज्ञानाचा प्रकाश पाडू शकतो. मग तो देही गुरु असो किंवा आत्मज्ञान रूपी आत्मा गुरु असो, हे दोन्ही गुरु चलित आहेत. म्हणून सर्वसाधारण चिंतामणी आणि कल्पतरू हे जरी जीवाला लाभदायक असले तरी त्या वस्तुता जड गोष्टी आहेत. परंतु प्रत्यक्ष चालता बोलता गुरु देही असो किंवा आत्मा असो, हे दोन्ही चलित म्हणजे त्यांना ज्याला म्हणजे हे जे गुरु आहेत ते आपल्या शिष्याला जे देणं आवश्यक आहे ते देण्यासाठी स्वेच्छेने त्या शिष्याच्या हृदयात प्रवेश करतात व स्वेच्छेने त्या शिष्याला मार्गदर्शन करतात. आणि असा माझा गुरु चालता बोलता चिंतामणी आहे आणि चालता बोलता ज्ञान कल्पतरू आहे. त्या कारणाने असा ज्याला जिवंत रसरसित चेतनायुक्त गुरु भेटला, मग तो देहधारी गुरु असो किंवा चैतन्य रूपी आत्मा असो, असा हा चिंतामणी चिंतिलेलं देणारा गुरु आणि कल्पिलेलं ज्ञान देणारा गुरु, असा माझा हा चिंतामणी गुरु किंवा ज्ञान कल्पतरू हा खरोखर महानुभाव म्हणजे महान संत आहे. असा गुरु मला भेटलेला असताना पुरे कैसी काही चिंता उरण्याचं कारणच नाही. पुढे म्हटलेलं आहे, शुक्ल पूर्णेंदु अलांछन शीतल मार्तंड पतित पावन पूर्ण कृपावंत दया घन सता उरे कैसी काही चिंता. माझा जो गुरु आहे, मग तो एखाद्याचा देही गुरु असो तो आत्मगुरु असो, हे दोन्ही गुरु हे शुक्ल पूर्णेंदु अलांछन, हे शुक्ल पक्षातील पूर्ण चंद्राप्रमाणे म्हणजे शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे देहधारी गुरु आहे किंवा आत्मा आहे. परंतु पौर्णिमेच्या चंद्राला डाग आहे, लांछन आहे, तर आत्मा किंवा ज्ञानी देहधारी गुरु यांना कोणत्याही तऱ्हेचा डाग नसतो. म्हणून चंद्राप्रमाणे प्रकाशित असणारे शीतल ज्ञानरूपी चांदण्याचा वर्षाव करणारे हे देहधारी गुरु असोत किंवा आत्मा गुरु असो, हे दोन्ही गुरु आहेत. परंतु पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे ते असून तसे ते प्रकाशित असून सुद्धा पौर्णिमेच्या चंद्राला डाग आहे, गुरुला किंवा आत्म्याला डाग नाही. म्हणून गुरु किंवा आत्मा हे निर्दोष गुरु आहेत. ते शुक्ल पक्षातील म्हणजे पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे प्रकाशित असणारे ज्ञान प्रकाशित असणारे जरी असले तरी पौर्णिमेच्या चंद्राला डाग आहे, गुरुला किंवा आत्म्याला डाग नाही. म्हणून गुरु किंवा आत्मा हे अलांछन, हे पूर्ण निर्दोष आहेत. आणि इतकं असून सुद्धा पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे ते शीतल ज्ञान प्रकाश देणारे आहेत. शुक्ल पूर्णेंदु अलांछन शीतल मार्तंड पतित पावन. मार्तंड म्हणजे सूर्याच्या तेजाप्रमाणे प्रखर ज्ञान तेज असणारा आत्मा किंवा देहधारी गुरु आहे. परंतु प्रखर ज्ञान असून सुद्धा सूर्य हा प्रखर आहे, म्हणजे आपल्या तापाने लोकांना पोळतो, लोकांना भाजून काढतो. तर गुरु देहधारी गुरु, उत्तम देहधारी सद्गुरु असो किंवा आत्मा असो, हे त्यांचं ज्ञान सूर्याप्रमाणे पूर्ण प्रकाश देणार असलं तरी सुद्धा सूर्य जसा पोळतो तसं ते भाजणार नाही. म्हणून जो देहधारी गुरु किंवा आत्मा आहे तो पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे आहे, परंतु चंद्र डाग असलेला आहे. गुरु किंवा आत्मा लांछन रहित म्हणजे प्रमाद शून्य आहे. तसाच देहधारी गुरु किंवा आत्मा हे दोन्ही सूर्यासारखे प्रखर तेजस्वी आहेत, ज्ञानी आहेत, परंतु सूर्याप्रमाणे
ते शिष्याला भाजून काढणारे, पोळणारे किंवा त्रास देणारे नाहीत. म्हणून शुक्ल पूर्णेंदू लांछन शीतल मार्तंड पतित पावन. पौर्णिमेतल्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे असणारे आणि सूर्यासारखे ज्ञान प्रकाश युक्त असणारे असे जरी देहधारी गुरु किंवा आत्मा असले तरी सुद्धा चंद्राला डाग आहे, गुरुला डाग नाही. सूर्य प्रकाशित करणारा आहे, त्याप्रमाणे गुरु ज्ञान प्रकाशित करणार आहे. पण सूर्याचा प्रकाश पोळणार आहे, भाजणार आहे. तर गुरुकडून आलेलं ज्ञान सूर्यप्रकाशाप्रमाणे तेजस्वी असून सुद्धा ते शिष्याला भाजत नाही, पोळत नाही. तर त्याला अंतरंगामध्ये पूर्ण समाधान म्हणजे समत्वाच्या अधीन राहून त्याला समाधीचं सुख देऊन अंती आत्मदर्शन मोक्ष घडवतं. असा हा शुक्ल पूर्णेंदू लांछन शीतल मार्तंड पतित पावन पूर्ण कृपावंत दयाघन. पूर्ण कृपेने ज्याला आपण म्हणतो सघन असलेला असा हा दयाघन दयारूपी ढग असा हा माझा गुरु आहे. आणि असा गुरु असता उरे कैसी काही चिंता. अर्थात गुरु माझा समर्थ सदा या काव्यात हा गुरु प्रत्यक्षात आत्मा किंवा ब्रह्मरूपेच या नारायणाला लाभला आहे. हे देह आत्मा किंवा ब्रह्म हे देहधारी गुरु नसून आत्मा किंवा ब्रह्म हे प्रत्यक्षात आत्मज्ञान जिथून प्रस्फुटित होते असं ते परेच्याही पलीकडचं स्थान आहे. तिथून प्रत्यक्ष ज्ञान प्राप्ती होऊ शकते. देहधारी गुरु मिळाला तर छानच, पण देहधारी गुरु नाही मिळाला तरी सुद्धा ज्याने या ब्रह्माकडे नीट लक्ष दिलं, ज्याने आपल्या श्वासाकडे लक्ष देऊन ससंवेद्य आत्म्याला जाणलं, त्याला सुद्धा सद्गुरूकडून प्राप्त होणारे ज्ञान प्रत्यक्ष आत्म्याकडून किंवा ब्रह्माकडून मिळू शकते. या काव्यातील गुरु प्रत्यक्षात आत्मा किंवा ब्रह्मच आहे. येथे देहधारी गुरु नसून प्रत्यक्ष आत्मशक्ती असेच या गुरुचे असणे आहे. परंतु गुरु देही असो व आत्मा ब्रह्मरूपी असो, वरील वर्णन उभय पक्षी लागू होणारे किंवा सत्यत्वात उतरणारे आहे. म्हणून गुरु हा देहधारी असो किंवा आत्मारूपी असो, ब्रह्मरूपी असो, हे जे वर्णन आहे ते प्रत्यक्ष देहधारी सद्गुरूला जसं लागू होतं तसंच आत्म्याला ब्रह्माला लागू होतं. हे आपण समजून घ्या. तेव्हा गुरु माझा समर्थ असता या निरूपणामध्ये वर जे आपण म्हटलेले आहे, गुरुशास्त्र शिष्य चिरकाल संयोगे दिनप्रतिदिन जीव व्यवहारासम आत्मज्ञान चिरप्राप्ती होत असे. गुरु शास्त्र शिष्य यांच्या चिरकाल संयोगातून जसं जीव दिनप्रतिदिन एकत्र असल्यानंतर जीवाना संसार सुख किंवा सांसारिक जीवनाची प्राप्ती होते, तसंच गुरु शास्त्र शिष्य यांच्या चिरकाल संयोगातून शिष्याला आत्मज्ञानाची चिरप्राप्ती होते. आणि हे सांगताना गुरुकृपेबद्दल एक स्वामी स्वरूपानंदांचा अभंग आणि एक आत्मोपनिषद मधील काव्य इथे वर्णिलेलं आहे. अर्थ दोघांचा सांगून झालेला आहे. परत स्वामींचा अभंग आणि काव्य आता एकदा म्हणतो, ते नीट ऐका. स्वामी आपल्या अभंगामध्ये 65 क्रमांकाच्या संजीवनी गाथेतील अभंगात 536 वर म्हणतात, गुरुकृपेविण नाही आत्मज्ञान, वाहू गातो शिण साधनांचा, सहज साधन गुरुकृपा जाण, जीवाचे कल्याण तेणे होय. गुरु माता पिता गुरुची देवता, गुरुमुक्ती दाता ऐसे माने, गुरुसेवेविण जावो ने दीक्षण, तेणे तो प्रसन्न स्वामी म्हणे. हाच गुरु कसा आहे याचं वर्णन गुरु माझा समर्थ असता आत्मोपनिषद ग्रंथात 196-97 वर आलेलं आहे. ते काव्य असं आहे. गुरु माझा समर्थ असता पुरे कैसी काही चिंता, गुरु ज्ञानाचे निधान, गुरु पूर्ण ब्रह्म विधान, गुरु सकल चिंता समाधान सता, पुरे कैसी काही चिंता, चेतना चिंतामणी गुरु, काले बोले ज्ञान कल्पतरू, गुरु महानुभाव असता, पुरे कैसी काही चिंता. शुक्ल पूर्णेंदू
अलांछन शीतल मार्तंड पतित पावन पूर्ण कृपावंत दयाघन सुता पुरे कैसी काही चिंता गुरु माझा समर्थ सता पुरे कैसी काही चिंता. तर गुरुचं ज्ञान किंवा गुरुने दिलेला शास्त्रार्थ आणि शिष्य यांच्यात वेणी संगमातून खऱ्या अर्थाने आत्मज्ञानाची चिरप्राप्ती होते असं सांगणार हे निरूपण गुरु माझा समर्थ असता आपण स्वामी स्वरूपानंदांच्या एका अभंगाद्वारे आणि गुरु माझा समर्थ असता या आत्मोपनिषद ग्रंथातील 196-197 वरील पद्य रचनेद्वारे आपण नीट समजून घेतलं. सारांश जीवनात एकमेकांच्या समागमात येतात आणि त्यांना सांसारिक जीवनाची प्राप्ती होते. तसेच या जीवनात जर गुरुचं ज्ञान किंवा शास्त्रार्थ आणि शिष्य एकत्र आले तर गुरु शास्त्रार्थ आणि शिष्य यांच्या चिर संयोगातून यांच्या सततच्या जवळ असण्यातून शिष्याला निश्चितच आत्मज्ञानाची प्राप्ती होते. हे आपण गुरु माझा समर्थ असता या आजच्या निरूपणातून पाहिलं आहे. तरी सज्जनो, आपण सर्वांनी या निरूपणाचा लाभ घ्यावा आणि सद्गुरु कृपा प्राप्त करून आत्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी अशी प्रस्तुत समयी परमेश्वर चरणी इच्छा व्यक्त करतो आणि आजचे हे निरूपण येथेच संपन्न करतो. धन्यवाद. सुदिन सुप्रभात अस्तु.